हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर हे सांगू इच्छिते की या व्हिडिओचा पार्ट 1 ज्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्याचे व्ह्यूज 17 लाखापेक्षा जास्त आहे, तो बघितला नसेल तर एकदा नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि सुरू करूया त्याच व्हिडिओचा पार्ट 2. एका मोठ्या हत्तीला एका छोट्याशा छडीने कंट्रोल केले जातं, पण ती छडी त्या हत्तीपेक्षा मोठी आहे का? अजिबात नाही. एका छोट्याशा मेणबत्तीने पूर्ण अंधार दूर केला जातो, मग ती मेणबत्ती त्या अंधारापेक्षा मोठी असते का? अजिबात नाही. एका मोठ्या डोंगराला एखादी वीज एका क्षणात तोडते, मग ती वीज त्या डोंगरापेक्षा मोठी होते का? तर अजिबात नाही. या सगळ्याचं तात्पर्य काय, तर मोठं असणं महत्त्वाचं नाही, ताकदवान असणं, शक्तिशाली असणं महत्त्वाचं आहे, स्वतःमध्ये ऊर्जा असणं महत्त्वाचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे काही नियम जे तुम्हाला पॉवरफुल बनवतील, शक्तिशाली बनवतील. या नियमांना फॉलो करून तुम्ही सगळ्यांमध्ये वेगळे दिसाल, लोक तुम्हाला नोटीस करतील, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. हे नियम तुम्हाला बाहेरून चंचल आणि आतून चतुर आणि चालाक बनवतील. हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे. पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या. नंबर 1, आपल्या बोलण्याने नाही तर आपल्या कामातून समोरच्याला जिंकून घ्या. एक समजदार व्यक्ती कधीही वाद घालत बसत नाही. बुद्धिमान व्यक्ती कधीही आपल्या बोलण्यातून नाही तर आपल्या कामातून समोरच्याला जिंकण्याचा प्रयत्न करतात. MS धोनीकडून शिका की आपल्या कामातून कसे उत्तर द्यायचे. समोरच्या टीमचा खेळाडू काहीही बोलला तरी MS धोनी शांत राहून आपल्या खेळातून समोरच्या खेळाडूला उत्तर देतो, आणि जेव्हा हे उत्तर देतो तेव्हा समोरच्या टीममधल्या खेळाडूची बोलती बंद करतो. शब्द जे आहेत ते 4 आण्याचे 100 मिळतील. वाद घालून तुम्ही जिंकलात तरीही ते तुमचं जिंकणं आतून पोकळ असेल, कारण समोरच्याच्या मनात तो राग आणि ती शंका कायम असणार आहे. आणि प्रत्येकाला हे माहीत आहे की वाद घालण्याच्या नादात, आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्याच्या नादात आपण रागात येऊन काहीही बोलून जातो. म्हणून कोणाला काहीही म्हणण्याची गरज नाही, आपल्या कामातून समोरच्याला उत्तर द्या. नंबर 2, स्वतःला नवीन वातावरणात ॲडजस्ट करा. माणसाला पाण्यासारखं आणि सरड्यासारखं राहता यायला हवं. पाणी ज्याही भांड्यात टाकल्या जातं त्याला त्याचा आकार प्राप्त होतो आणि सरडा आजूबाजूचं वातावरण बघून रंग बदलतो. विद्वानांच्या मध्ये विद्वान बनून राहा आणि संतांच्या मध्ये संत बनून राहा. समोरच्याचं मन जिंकण्याची ही एक कला आहे. सारखेच स्वभाव असणारे लोक एकमेकांच्या जवळ येतात. ज्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचे आहे, ज्यांच्याकडून तुम्हाला काम काढून घ्यायचे आहे, त्यांच्यासोबत त्यांच्याप्रमाणे वागायला शिका. गंभीर असणारे आणि मजाक करणारे लोक, त्यांना त्यांच्यासारखी उत्तरे द्या. एक चांगला अभिनेता कधीही रडू शकतो, भलेही त्याच्या मनात रडण्यासारख्या भावना नसतील तरीही. तुम्हालाही हवं तिथं अभिनय करता यायला हवा. कधीकधी हा केलेला अभिनय तुम्हाला अडचणीतून वाचवू शकतो, आणि कधीकधी अभिनय न करणं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. जसं की एखादा राजकारणी व्यक्ती सगळं खरं बोलून बसला तर तो राजकारणात किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिका आणि पाण्यासारखं राहा. अभिनेत्यासारखं लवचिक राहा, जो कधीही कोणत्याही क्षणाला आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलू शकतो. नंबर 3, दुःखी आणि कमनशिबी लोकांपासून दूर राहा. दुसऱ्यांच्या दुःखाने तुम्ही दुःखी होता. दुसऱ्यांचे दुःख तुम्हाला मारून टाकू शकते. दुःखी लोक हे संक्रमणासारखे असतात. दुःखी लोकांचे दुःख तुम्हालाही दुःखात टाकू शकते. तुम्हाला वाटत असेल की एखाद्या दुःखी माणसाला तुम्ही मदत करत असाल, पण कधीकधी अशा वेळेस तुम्ही तुमच्या अडचणीत वाढ करत आहात. कमनशिबी लोकांसोबत राहणं कधीकधी आपलंही कमनशीब घेऊन येतं. नकारात्मक लोकांसोबत राहिल्याने जशी नकारात्मकता आपल्यासोबत येते, अगदी तसंच
म्हणून सुखी असणाऱ्या, आनंदी असणाऱ्या, नशीबवान असणाऱ्या आणि सकारात्मक असणाऱ्या लोकांसोबत राहा. तुम्ही म्हणत असाल, हे मी काय सांगत आहे? दुःखी लोकांची मदत करणं किंवा कम नशिबी लोकांची मदत करणं हे चांगलं काम आहे किंवा पुण्याचं काम आहे. हे सगळं खरं असलं तरी कधीकधी अशा दुःखी लोकांसोबत राहून त्यांची दुःख आणि त्यांच्या संगतीमुळे त्यांचे गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. त्यांना बदलण्याऐवजी आपल्यातच बदल व्हायला सुरुवात होते. आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांचे मूड, त्यांच्या भावना, त्यांचं वागणं या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर नकळतपणे होत असतो. आणि खरं तर दुःखी असणारे, रडणारे आणि स्वतःला कमनशिबी समजणारे लोक हे त्यांच्या कमनशिबीपणाला स्वतः जिम्मेदार असतात. त्यांचा स्वतःचा मूर्खपणा या गोष्टीला कारण असतो. आत्ताच्या क्षणाला तुम्ही त्यांची मदत जरी केली तरी पुन्हा फिरून ते त्याच ठिकाणी येतात. तुम्ही केलेली मदत ही पैशांच्या स्वरूपात असेल तर ते वापस मिळतील याचीही खात्री नसते. याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतलेला असेल. म्हणून सकारात्मक, खुश राहणाऱ्या, आनंदी राहणाऱ्या लोकांसोबत राहा. त्यांच्या सवयी, त्यांचे गुण आत्मसात करा. दुःखी आणि रडणाऱ्या लोकांसोबत आपला वेळ वाया घालवू नका. नंबर 4, आपल्या शक्तीला, आपल्या ऊर्जेला केंद्रित करा. कधीतरी तुम्हाला असं उदाहरण दिसलं असेल की खूप टॅलेंटेड असणारे लोक कधीकधी आयुष्यात काहीच करू शकत नाहीत आणि खूप सामान्य दिसणारे लोक हे काहीतरी खूप विशेष करून जातात. याचे उत्तर लपलेले आहे गौतम बुद्धांच्या एका ओळीमध्ये. 100 ठिकाणी 1-1 फुटाचे 100 खड्डे खोदण्याने पाणी मिळणार नाही. एकाच ठिकाणी 100 फूट खड्डा खोदल्याने पाणी मिळते. याचाच अर्थ केंद्रित केलेल्या गोष्टींना यश मिळते आणि विखुरलेल्या गोष्टींना यश मिळत नाही. खूप ठिकाणी काम करणारे किंवा आपली एनर्जी बऱ्याच ठिकाणी वापरणारे लोक कधीही वरती येत नाहीत. याच कारणामुळे कधीकधी खूप टॅलेंट असणारे लोक मागे पडतात. ज्या लोकांचा इंटरेस्ट एकापेक्षा जास्त गोष्टींमध्ये आहे त्या लोकांचं दुर्भाग्य असेल की ते सगळ्या कामामध्ये हात घालतात पण कुठल्याच एका कामामध्ये त्यांना यश मिळत नाही. एकाग्रतेने माणूस खूप वरपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपल्यातल्या ऊर्जेला केंद्रित करा आणि एका कामावर फोकस करा, त्यात यश मिळवा. नंबर 5, वेळेच्या बाबतीत सतर्क राहा. आपलं टायमिंग अचूक असू द्या. आपण फार गडबडीत आहोत असं नेहमीच दर्शवू नका. आपल्या वागण्यात संयम असू द्या. तुमच्या वागण्यात हा विश्वास असू द्या की तुम्ही जिंकणार आहात. एकदा एका राजाने 2 कैद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यातल्या एकाला माहीत होते की राजाचा आपल्या घोड्यावर खूप प्रेम आहे. म्हणून त्याने राजाला सांगितले की जर त्याने त्याची मृत्यूदंडाची शिक्षा माफ केली तर तो 1 वर्षाच्या आत राजाच्या घोड्याला उडायला शिकवेल. आणि हे ऐकून राजा खुश झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की जगातला तो एकमेव राजा असेल जो उडणाऱ्या घोड्यावर स्वार होईल. आणि राजा यासाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कैद्याने त्याला विचारले, तुला माहीत आहे की जगातला कुठलाच घोडा उडू शकत नाही, मग तू अशी मूर्खपणाची गोष्ट बोललास का? तू फक्त तुझी शिक्षा 1 वर्षासाठी पुढे ढकलतो आहेस. तो कैदी म्हणाला, असं काहीही नाही. मी स्वतःला स्वतंत्र करण्यासाठी 4 संधी दिल्या आहेत. पहिली गोष्ट, राजा 1 वर्षाच्या आत मरू शकतो आणि माझी शिक्षा रद्द होऊ शकते. दुसरी गोष्ट, 1 वर्षाच्या आत नैसर्गिकरित्या माझाही मृत्यू होऊ शकतो. तिसरी गोष्ट, 1 वर्षाच्या आत घोड्याचाही मृत्यू होऊ शकतो आणि माझी शिक्षा रद्द होऊ शकते. चौथी गोष्ट, काय माहीत, कदाचित मी घोड्याला उडायलाही शिकवू शकेल. तात्पर्य, कोणत्या वेळेला काय बोलायचं आहे आणि कसं बोलायचं आहे हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही शक्तिशाली आणि चतुर देखील बनाल. जिथे बोलण्याची गरज आहे तिथे बोला आणि जिथे शांत राहण्याची गरज आहे तिथे शांत राहा. वेळेचं हे गणित जो शिकला तो शक्तिशाली झाला. नंबर 6, धैर्यशील, बहादूर बनून आपल्या कामामध्ये उतरा. जर तुम्हाला वाटत आहे एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही तर ते काम तुम्ही करू नका.
आता काही लोकांना वाटेल की आपल्याला बऱ्याच वेळेस असं सांगण्यात येतं की प्रयत्न तरी करून बघा, यश नक्की मिळेल. पण माझं म्हणणं आहे, प्रयत्न त्याच गोष्टीत करा ज्या गोष्टीत तुम्हाला यश मिळेल याची खात्री आहे. ज्या गोष्टीत तुम्हाला शंका आहे की तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही, तुम्हाला तुमच्या अपयशाची कुठेतरी खात्री वाटत असेल आणि तरीही त्या गोष्टीमध्ये उडी घेणं म्हणजे हा तुमचा मूर्खपणा ठरू शकतो. जग नेहमी साहसी असणाऱ्याचं कौतुक करतो आणि घाबरून राहणाऱ्याला कोणी मान देत नाही आणि सन्मानही देत नाही. म्हणून आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये पूर्ण आत्मविश्वासाने उतरा. कुठलीही शंका मनात न धरता काम पूर्ण करा. नशीब त्याच व्यक्तीची साथ देतं ज्याला स्वतःवर विश्वास आहे. नंबर 7, समोर कोण आहे ते ओळखून घ्या. कधीही चुकीच्या व्यक्तीला नाराज करू नका. एकदा एक कावळा एका मेंढीच्या पाठीवर जाऊन बसला आणि तिला परेशान करू लागला. त्या मेंढीने बरेच वेळेस इकडे तिकडे करून बघितलं पण कावळा काही उठेना. तेव्हा ती त्याला म्हणाली, हेच जर तू एखाद्या कुत्र्याच्या पाठीवर बसला असता तर त्याने तुला आतापर्यंत फाडून खाल्ला असता. यावर कावळ्याने उत्तर दिलं की मी फक्त कमजोर असणाऱ्याला सतावतो. शक्तिशाली लोकांच्या मी पुढे पुढे करतो, त्यांची चापलुसी करतो. मला माहीत आहे की कोणासोबत कसं राहायचं आहे. या कावळ्यासारखं तुम्हाला कोणाला सतवायचं नाही, पण एवढं लक्षात ठेवा की कुत्र्याच्या पाठीवर बसायलाही जायचं नाही. हा विचार कधीही करू नका की प्रत्येक व्यक्तीवर तुमची एकच रणनीती काम करेल. काही लोकांसोबत तुम्ही धोका, विश्वासघात केला तर बदला घेण्यासाठी ते त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घालू शकतात. तुमच्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक असतील. आपल्या विरोधकांची निवड ही सावधतेने करा. कधीही चुकीच्या व्यक्तीला नाराज करू नका किंवा आपली एक चूक आपल्याला आयुष्यभर भारी पडेल अशा व्यक्तीची निवड करू नका, विरोधक म्हणूनही. प्रत्येकासोबत एकसारखा व्यवहार करू नका. कितीही छोटा व्यक्ती असला तरी कधी ना कधी तो आपल्या कामी येतो, पण जर तुम्ही कधी त्याचा अपमान केला असेल तर तो तुम्हाला कधीही मदत करणार नाही. चुकांना माफ केलं जाऊ शकतं, पण अपमान करणाऱ्याला कधीही माफ केलं जाऊ शकत नाही. म्हणून कधीही कोणाचा अपमान करू नका आणि चुकीच्या व्यक्तीला नाराज करू नका. नंबर 8, ज्या गोष्टी तुम्हाला मिळू शकल्या नाहीत त्यांचा तिरस्कार करा. बऱ्याच वेळेस तुम्हाला हे जाणवलं असेल की तुम्हाला जी गोष्ट आवडते ती गोष्ट तुमच्यापासून दूर जाते. ज्या गोष्टीत तुमचा इंटरेस्ट आहे ती तुम्हाला कधीच मिळत नाही. कधीकधी तुमची हीच तीव्र इच्छाशक्ती, काही मिळवण्याची जिद्द ही तुम्हाला दयनीय बनवते. मग अशा वेळेस काय करायचं, तर जी गोष्ट तुम्हाला मिळत नाही त्या गोष्टीला इग्नोर करायचं. ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम केलं आणि त्या तुम्हाला सोडून गेल्या त्यांना तुम्ही इग्नोर करा. हाच तुमचा प्रतिशोध असेल. कधीकधी एखाद्याला इग्नोर करून तुमची किंमत वाढू शकते आणि तुमची किंमत वाढल्यानंतर तुम्हाला हवी असलेली गोष्ट वापस तुमच्याकडे येऊ शकते. आणि जे वापस नाही मिळालं त्याकडे इग्नोर करा आणि आयुष्यात पुढे जायला शिका. हे सगळे नियम पुन्हा एकदा बघूयात. नंबर 1, वाद घालून नाही तर आपल्या कामाने समोरच्याला जिंका. नंबर 2, स्वतःला नवीन वातावरणात ॲडजस्ट करा. नंबर 3, दुःखी आणि कमनशिबी लोकांपासून दूर राहा. नंबर 4, आपल्या शक्तीला, आपल्या ऊर्जेला केंद्रित करा. नंबर 5, वेळेच्या बाबतीत सतर्क राहा. आपलं टायमिंग अचूक असू द्या. नंबर 6, धैर्यशील, बहादूर बनून आपल्या कामामध्ये उतरा. नंबर 7, समोर कोण आहे ते ओळखून घ्या. कधीही चुकीच्या व्यक्तीला नाराज करू नका. नंबर 8, ज्या गोष्टी तुम्हाला मिळू शकल्या नाहीत त्यांचा तिरस्कार करा. या व्हिडिओचा भाग 1 असलेला व्हिडिओ ज्याचे व्ह्यूज 17 लाखांपेक्षा जास्त आहेत तो वरती आय कार्डवर लावलेला आहे आणि एंड स्क्रीनलाही लावत आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला लिंक देत आहे. व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.